सगळी पानं उडून तिथपर्यंत जात आहेत आणि लुसूला पाणी टाकले म्हणून लुसू गारठ्यात बसलेली आहे। या झाडाची पानं सगळी मी नाही का सांगितलं वाळून गेलेले आहेत। खाली कोणीही नाही आहे, सगळी लोक वरती गेलेले आहेत। ऊन भरपूर असल्यामुळं आता खाली कोणी थांबत नाही आहे। 2 दिवस जरा आबाळ होतं। आमच्या वत्सलाजी इकडे बसलेले आहेत, छान गाऊन घातले मस्तपैकी आणि तुम्हाला हा कलर खूप छान दिसतोय। हा तर हा एक हॉट आहे आमच्या इथं। आमच्या आजी लोक इथं बसतात कारण आमच्या वत्सला आजीला वरती नाही बसू वाटत। हा नाही बसू वाटत। आज काय आहे? आज रामनवमी। खूप सारे शुभेच्छा म्हणाव तुम्हाला, आशीर्वाद। शुभेच्छा आशीर्वाद। हा काय खाताय तुम्ही? आईने पोळी दिली की ते नाही का एवढं। हा पोळ्या केल्यात। हा का खूप घेऊन चाललो का? तर आई काहीतरी पोळ्या करते, काय काय करते, सगळ्याला काय काय खाऊ घालते करून। तर आईचं चाललंय मध्ये करायचं, स्वयंपाक करते का? जाऊ दे आईकडे पण जाऊया, बघू काहीतरी आणायला सांगितलं वाटतं। तर काय चाललंय, काय पोळ्या केल्यात म्हणून सांगायला वत्सला मावशी की तू पोळ्या केल्यात म्हणून। आईने अशा शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या का इकडं आणि स्वयंपाक करते आई। वैशू काय तर आईला चिरून देते आणि मी आपलं फिरते। होय ह्याच्यात दूध होता वैशू ताई। हा लालू इकडं झोपलाय। हा उन्हाचा आता कोणच बाहेर जात नाही बरं, सगळे झोपलेले असतात। तर देवाची पूजा वगैरे झालेला आहे। ही कृष्णाची मूर्ती आम्हाला द्वारका मावशीने दिलेली आहे। आत्ता गेल्या होत्या मथुरेला वगैरे, तिथून आणले श्रीकृष्णाची मूर्ती आणि मग मी ती स्वामीच्या शेजारी ठेवलेली आहे। तर पूजा वगैरे झालेली आहे। वत्सला आजी चालल्या कोबी घेऊन। मंदाई कस काय आली खाली बरं? खालीच होती तू? कुठं होती तू खाली? आ कुठं? चुलीजवळ नको बसू उन्हात। कुंभारील तेव्हा तू वरी जाईल का? हा नीट बस खुर्चीवर व्यवस्थित। आमच्या मंदाईला वरती नाही बसू वाटत ना, उन्हात नको बसू मंदाई। काय होतं ग वरी बसल्यावर? बघा इथं होती पण मला दिसली पण नाही, असं कुठं तरी कोपऱ्यात बसत। चला आजी चला वरती। मंदाई ये वरती काय चाललंय बघूया। आमच्या आजी लोक वरती काय करतायत, कारण आता खाली नसल्यामुळं वरती चाललेला असतो गप्पा सप्पा। आणि आम्ही आता जुलीला पण जरा बांधून ठेवतोय कारण जुली आहे ना लय फिरते उन्हाचं। हे बघा झोपून गेली जुली इकडं, तिथं टाकलं होतं जुलीला जमिनीवरती झोपल्या। अंगात गरम होतं ना। हे काय आहे? होय हा डॉन आहे का? आज काय आहे? रामनवमी। मग रामनवमीला असं काय घातलंय? टोपी चष्मा का घातलाय? का घातला? मज्जाने भंडारींना द्यायला पाहिजे टोपी। हा मग दुसरी एक गोल टोपी होती ना। चष्मा तर बघा। हा का चष्मा तर आजकाल पाहुणे आले की चष्मा घालायचा आणि टोपी घालायचं। होय चला मावशी मॅडम व्हायचं। तर आज रामनवमी आहे, रामनवमीचे खूप सारे आशीर्वाद म्हणा तुम्हाला, शुभेच्छा सगळ्यांना। खूप सारे आशीर्वाद आहेत आमच्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे आज रामनवमीचं। हा धन्यवाद धन्यवाद, तुमचे आशीर्वाद पाहिजेत। आपले मॅडमच हाऊस पुरी करतात, हेच आपण निर्माणी करा मॅडम। मग आपल्या आजोबा इकडून गेले तर कसं वाटतं? इकडं मोना आजी बसले आज आजोबांच्या जाग्यावर। काय मोना आजी? हा असं वाटतं बसले तर बघतात आपल्याला। हाय तर लवकर येतील, लवकर बरे होऊन येतील। येतात येतात। तर आता आज रामनवमीचं कुणाकुणाला गाणे येतात म्हणायला? आ डान्स कर, मी कन्नड गाणं म्हणतो। आज रामनवमी आहे, रामनवमी कुणाला गाणे येते? आधी कलावती आजीपासून सुरू करू आपण। मगाशी लय मी खाली बघितले तू गाणं म्हणताना, कुठलं गाणं म्हणत होती? हा म्हण बर। रामाचा लेवला लक्ष्मण झाडी वाट, लक्ष्मण झाडी वाट,
हासे बंधू नाही कोठ, हासे बंधू नाही कोठ. राम चालले वनाला सीता चौकट धरून, अंत सावळ्या रामाचे आलेले तर घरून. अग बाई गे, काय करावं काय नाही. खरंच ग होय कलावती आजी, खरंच सावळ्या श्रीरामाचे नेत्र भरून आले. कलावती आजीला लय छान गाणे येतात. आ दोन दोन शब्द पण खूप छान आहेत कलावती आजी तुझे. आता छकुलीला म्हणायला छकुले म्हण म्हण. हा हा. ये रे माझ्या रामाराया, ये रे माझ्या रामाराया, बोधिशबरीची टेवी माया. राम राज बगी वनवास बगी, राम राज बगी वनवास बगी, बोधशबरीची टेवी माया. ये रे माझ्या रामाराया, ये रे माझ्या. आज दिवसभर बोलायचं, आज दिवसभर बोलायचं. हा रामाचं, दुसरं नाही, रामाचं बोलायचं. रोज बी श्री राम जय राम जय जय राम म्हणायचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नेहमी तोंडात आपल्या आलं पाहिजे. हा कोणचं म्हणणार आहे आवाज? चला आजी तुम्ही. हा आणि तर ताई कन्नड गाणं म्हणणार आहे तर चला आम मानते. हा या करू द्या करू द्या, तिला जसं करायचंय तसं करू द्या. रत्न जडित सिंह सन वने शोभे रघु नंदन, रत्न जडित सिंह सन वने शोभे रघुनंदन. माते लक्ष्मण सारी सारी हाते चवऱ्या ढाळे, भरत आणि शत्रुघ्न ते आहे दोघे लाडे भाई. रत्न जडित सिंहासन. कन्नड़ गाना गाती हूँ मैं, कन्नड़ गाना भगवान का. राम इधर खड़ी रहा. बोला बोला तिला कन्नड बोला तुम्ही. रामललन मंतवडी बिल्लाड कोतारा, राम मल्लाड मंतडगडी बल्लाड केतारा. तंतटडा मंतवडी पल्लडळून दाडा, तंतटडी मन्नडवाडी तन्नटडी ताडा. अल्लपुटी मा कौसल्य माता, इल्लमुटु काडी तोंडी माडाता. लक्ष्मण भरत शत्रुघ्न ताता, इल्लमुटु काडी तंटुण की दाता. अल्लमुटु पा इल्लमुटुडा, आमच्या कुमार मॅडम बी उठल्या. तंटुण टुंटा आरिमतु राम हितीवा, आरिमतु राम हितीवा. कौसल्य माता के धिंतुणुणा, कौसल्य माता का धिंतुणुणा. राम आहे रे मंतर काधा, राम आहे रे मंतर काधा. कल्लव तोडू मंतर पेगा, कल्लव तोडू दंडिंबा. रामा राम तळीमा, राम तळीमा. काय मागते? टोपी घालायला मागायला लागले. तर बघा आम्हा टोपी घाल. कशी टोपी घालायला लागली? थांब ग थांब, अक्का थांब, तीच तिने करते. थांब तिची तिला करू दे. हा हा तिला लय आवडतं नटायला. हा हिला द्यायले. हा नका का टोपी बघा ते ऍक्शन. हा हा चला म्हणते, सगळ्याला नाचा म्हणते. बघा सगळ्याला नाचा. कसं करावं काय नाही, सगळ्याला घेऊन नाचते. दिवसभर तिचं चालू असतं वरती. हे खरंच असं राहिलं पाहिजे ह्यांच्यासारखं. काय घेणं देणं नाहीये बाकीच्या गोष्टीशी, यांना बाहेरच्या गोष्टीशी. जे आहेत तिथं सुखी आहेत, आनंदी आहेत. प्रभू रामचंद्रांनी यांना असंच ठेवावं, ह्यांची बुद्धी चांगली ठेवावी, यांचे विचार असेच ठेवावे. बास.
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान बाळपणी गेला तू तर सूर्याला धराया बाळपणी गेला तू तर सूर्याला धराया थरथरली अधरी डगमगले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान किती छान होय. असंच आनंदी राहत जावा वरती मस्त होय. आणि तुला तुला आकाबाईला आमच्या काय येते नाही होय. खूप छान म्हणलो आज सगळ्यांनी. अजून एकदा म्हणा बरं. प्रभू रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. असंच म्हणा. प्रभू रामचंद्रांनी प्रत्येकाचं दुःख हरलं, प्रत्येकाच्या पापाचा नाश केला, प्रत्येकाचे म्हणजे दुःख दुःख झेलून घेतलं. हा तसंच म्हणावं. आमच्याही काही आमचे दुःख असतील तर आमचेही दुःख क्षमा करा, माफ करा. आम्हाला असंच छान आयुष्य दिलेलं आहे. असंच आमचं निरोगी छान सुंदर आयुष्य जाऊ द्या. एवढाच तुमचा आमच्यावर आशीर्वाद राहू द्या म्हणावं प्रभू रामचंद्रांना. काय वत्सलाजी आम्हालाही दुःख होतं आणि दुःख आहे. प्रभू रामचंद्रांनी दुःख सहन केलं म्हटल्यावर आपण काय पालापाचोळा सीतामातेनी तर आपण कोण आहे तर भगवंताला सुटलेलं नाहीये तर आपल्याला तर कधी सुटणार. तर भगवंतानी सगळं सहन केलं. मखमली अंतुर्डावर झोपणारे राजे होते का नाही. पाल्या पाचोळ्यावर झोपले 14 वर्ष वनवास भोगला. त्या देवाला वनवास सुटला नाही तर आपल्यासारख्या माणसाचं तर काय असेल विचार करा. हा तरी आपल्याला परमेश्वरांनी आपल्याला भगवंतानी खूप सुखी ठेवले, छान ठेवले, आनंदी ठेवले. जसं ठेवलं तसं राहावं. आनंदी राहावं, आनंदात हसून खेळून आणि क्षणोक्षण देवाला आठवण करावी. आता काय करायचंय आपल्याला. आता आपलं म्हणजे काही नाही. आता फक्त नामचिंतन. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम, जय जय राम, कृष्णा कृष्णा म्हणावं, ओम नमः शिवाय म्हणावं. तुम्हाला विठ्ठला विठ्ठला म्हणा. भगवंताशिवाय काही नाही. आता फक्त भगवंताचं नाव, प्रभू रामचंद्राचं नाव. कुठल्याही देवाचं घ्या. ओम म्हणा, दिगंबरा म्हणा, पण देवाचं नामचिंतन करायचं. आणि आज रामनवमी आहे तर भगवंताला एकच म्हणायचं प्रभू रामचंद्रांना की देवा आम्हाला सुखी ठेव. आमच्याबरोबर अनेक लोक आहेत त्यांना सुखी ठेव. आम्ही एवढंच तुमच्याकडे प्रार्थना करतो. आणि दिलेलं जेवढं आयुष्य आहे तेवढं खूप सुखा समाधानाने आनंदाने जाऊ दे. आमची बुद्धी चांगली ठेव, आमचे विचार चांगले ठेव. प्रत्येकाला भरभरून आशीर्वाद द्या. तुम्हीही तुमच्याही आशीर्वादात खूप ताकद आहे. तुम्ही खूप चांगले आहात. असं कधीही मनात विचार आणू नका की आमच्यासोबत काय घडलं, आमच्यासोबत काय झालं, आम्ही असं का तसं का. नाही. तुम्ही देवाने तुम्हाला खूप छान संधी दिलेली आहे. तर तुम्ही बसल्या बसल्या उगाच बसायचं नाही तर नेहमी विठ्ठल 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 विठ्ठल, कृष्ण 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 कृष्ण, ओम ओम ओम, दिगंबरा दिगंबरा, राम कृष्ण, जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. पण म्हणायचं छानपैकी.